सारंग, काय झालं? एवढा का वैतागलाय? आई विचित्रच वागतेय नीला. आता काय झालं? अरे आई सांगते सावलीला की भैरवीजींच्या स्वागतासाठी तू गा. काय? हे असं कसं सांगू शकते आई? ज्या बाईमुळे सावलीला आयुष्यभर त्रास सहन करावा लागलाय, तिच्यासाठी गाणं गायला सांगते. मला हे आवडलं नाही आहे सारंग. त्या आईच्या वागण्याचं काही थांगपतच लागत नाहीये. भैरवीने आईला हे पण सांगितलं की ऐश्वर्याला माफ कर. ऐश्वर्याला माफ करा? आर यू सिरियस? ज्या मुलीने ह्या घरात इतका मोठा तमाशा घातलाय, तिला माफ करा असं सांगणारी ही भैरवी कोण आहे? ती आपल्या घरातल्या विषयांमध्ये का नाक खुपसतेय? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आई सगळं हे ऐकून का घेते? काही कळत नाहीये का असं वागतेय ते. सारंग, काहीतरी विचित्र सुरू आहे. आई असं का वागते कळत नाहीये. बघूया. वाह, छान, अप्रतिम गायलीस. तुला बघितलं ना की खूप समाधान वाटतं. असं वाटतं आपण हिला दिलेली संगीताची शिकवण वाया गेली नाही. तुझं गाणं ऐकायला तारा पण पाहिजे होती ना खाली. बबलू, तुला मी ताराला निरोप द्यायला पाठवलं होतं, बोलवलंस तिला? निरोप दिला होता, पण तारानेच निरोप पाठवला तुमच्यासाठी. काय म्हणाली तारा? तिने स्पष्टपणे सांगितलंय की तुमचा चेहराही बघायचा नाही. बघितलंस तिलोत्तमा, माझी तारा माझा किती राग करतेय. इतका राग करते की तिला माझं तोंडही बघायचं नाहीये. मान्य आहे, मी भूतकाळात खूप चुका केल्यात, सावलीच्या बाबतीतही खूप चुका केल्यात, पण तरीही आज सावली माझ्यासाठी गाणं गायला तयार झाली. ताराचं असं वागणं पाहून तिलोत्तमा माझ्या काळजात काय होत आहे तुला कसं सांगू? ठीक आहे, जर तिचा असाच हट्ट असेल ना, तर मीही ठरवलंय, जोवर तारा मला माफ करत नाही, आई म्हणून माझा स्वीकार करत नाही, तोवर मी इथेच राहणार, याच घरात राहणार. जर तुझी परवानगी असेल तर चालेल ना तिलोत्तमा? चालेल ना? भैरवी, तू रडू नको. हे बघ, खरं सांगू, तू जे काही केलेस ना त्यानंतर तुला माफ करणं खरंच खूप कठीण आहे माझ्यासाठी. पण ठीक आहे, तू आणि तारा माय लेक जर का एकत्र येणार असतील ना तर माझी काही हरकत नाही. म्हणजे हे तुटलेलं नातं जर का जोडलं जाणार असेल ना, तर मी कोण आहे ना मध्ये पडणारी, हो ना? हरकत नाही, तू राहू शकतेस इथे. हा, पण तारा जोवर तुला माफ करत नाही तोवर, हा, हो ना? थँक्यू तिलोत्तमा, थँक्यू सो मच. अहो, कॉफी घ्या, तुम्हाला बरं वाटेल. घरात शांतता आली ना आणि सगळं व्यवस्थित घडत असेल तर आपोआप बरं वाटेल मला. कॉफी घ्यायची गरज नाही पडणार. जे झालं ते झालं, नका इतका विचार करू. मी तिलोत्तमा मॅडमच्या म्हणण्यावर गायले.
त्या नाराज झाल्या असता तर मलाही बघवलं नसतं ना. पण मला हेच कळत नाही की आईने तुला त्या भैरवी समोर गायला का लावलं. माहिती आहे ना तिला, इतकी वर्ष तुला त्रास दिलाय त्या बाईने, तरीही तिचं ऐकतेय. खरं तर मलाही तोच प्रश्न पडलाय. आता माई आपल्या घरात राहणार आहेत आणि त्या किती दिवस राहणार आहेत कोणास ठाऊक. ताराला जाऊन सांग, म्हणावं समजाव तुझ्या आईला, सांग तिला की आम्ही माफ केलंय, जा आता घरी. नाही ऐकणार त्या. वाटतं तितकं सोपं नाहीये. घरात कसं काय राहू दिलं तिला. मला ना काहीतरी वेगळं वाटतंय सारंग सर. म्हणजे काहीतरी लपवलं जाते असं वाटतंय मला. आणि हे कशावरून वाटतंय तुला. नेमकं नाही सांगता येणार, पण ते असं म्हणतात ना, संकटाची चाहूल आधीच लागते असं वाटतंय. काळजी करू नका, सत्य कधी ना कधी सगळ्यांसमोर येणारच आहे. हे बघ सावली, मला माहितीये की आई असं म्हणजे कुठल्याही किंवा कोणाच्या दबावाखाली नाही येणार. तिने नक्कीच पुढचा विचार केला असेल आणि हा निर्णय घेतला असेल. जर असं असेल तर आपली काळजीच मिटली ना. बरं आहे का, मी जगन्नाथजींकडे जाऊन येते, थोडं काम होतं, मी येते. सावली थांब. काय? रिपोर्ट्स आलेत. काय आलंय रिपोर्ट्समध्ये? निगेटिव्ह आहेत. मला आतून असं वाटत होतं की तुमची इच्छा पूर्ण होणार आहे, पण ठीक आहे, हरकत नाही. जेव्हा विठुरायची इच्छा असेल तेव्हा होईल. माझा पण विश्वास आहे, पांडुरंग तुला सगळं सुख मिळवून देईल. सरप्राईज व्हिजिट तुम्ही दिली आहे म्हणजे नक्कीच काहीतरी महत्त्वाचं घडलंय असं वाटतंय. काय झालं, तुम्ही एवढे टेन्शनमध्ये का आहात? बाबा ॲक्च्युली भैरवी जी आहेत ना, त्या घरी आल्यात राहायला. नाही, मला माहिती आहे, तू तिला या घरातून बाहेर काढलंस ना, त्याचा सूड घेते ती. तिला चांगलंच माहिती आहे तुम्हा दोघांना कसा त्रास द्यायचा ते. बाबा पण आता चिडून काय होणार आहे, तुम्हीच सांगा मला. मला असं जेन्युइनली वाटतं की ताराने आता भैरवीजींना माफ करायला पाहिजे. म्हणजे मॉमने पण तेच केलं ना. आपण कशाला उगाच जुन्या गोष्टी धरून ठेवायच्या. मलाही कळत नाहीये तिलोत्तमाताईंनी कसं काय या गोष्टीला मंजुरी दिली. म्हणजे तिने भैरवीला घरात घेतलंच कसं. बाबा मॉमला असं वाटतंय की मायलेकींनी एकत्र यावं, त्यांच्यातला दुरावा मिटावा. आणि तिला असंही वाटतंय की आता हीच योग्य वेळ आहे मागचं सगळं विसरून जाण्याची आणि एक नवीन सुरुवात करण्याची. दुरावा मिटायला मानवी स्वभाव असावा लागतो. आणि ती जर अशी चढून बसणार असेल, ती जर घर सोडून जाणार नसेल ना, तर मी पण तिचीच मुलगी आहे. मी ते घर सोडून इथे येईन तुमच्या बरोबर राहायला, कारण मी तिच्यासोबत एका छताखाली नाही राहू शकत. तारा शांत हो. हे बघ, तू इथे येऊन राहिलीस ना तर त्याने काहीही साध्य होणार नाहीये. उलट तिला जे हवंय ते मिळेल.